नमस्कार मंडळी. आपल्या अविरत या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ माऊली. ओम नमः परमतत्वस्वरूपाय अद्वैत वेदांत सिद्धांत प्रतिष्ठापकाय भगवन श्रीमद शंकराचार्य नमः. म्हणजे परमतत्वाचे मूर्तरूप अद्वैत वेदांत सिद्धांताचे प्रतिष्ठापक अशा भगवंत श्रीमद शंकराचार्यांना मी नमस्कार करते. मंडळी, 7व्या शतकात हिंदू धर्माची पुनर्स्थापना करणारे, हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक मानले जाणारे आद्य शंकराचार्यांची उद्या जयंती आहे. वैशाख शुद्ध पंचमीला आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. अद्वैताचा पुरस्कार आद्य शंकराचार्यांनी सुरू केला. वेदांच्या आधाराने आणि वेदांत सूत्रांच्या पायावर त्यांनी आपले नवीन तत्वज्ञान उपदेशले. भारतात धार्मिक तटबंदी उभारण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी करून दाखवले असे सांगितले जाते. अलौकिक बुद्धिमत्तेने भारतखंडाला शंकराचार्यांनी हादरवून सोडले. वैदिक धर्माची प्रतिष्ठापना भक्कम पायावर पुन्हा करत वेद हे ईश्वरप्रणीत आहेत असे ते म्हणत असत. वेदांताचे तत्वस्वरूप समजवून देणाऱ्या तत्ववेत्यांमध्ये आद्य शंकराचार्यांची योग्यता सर्वश्रेष्ठ दर्जाची मानली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात आढावा घेऊया. केरळमधील मलबार प्रांतात पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या कालडी ग्रामी इसवी सन 788 मध्ये शंकराचार्यांचा जन्म झाला. लहानपणीच वडील गेल्याने त्यांची जोपासना त्यांच्या मातेने केली. त्यांच्या वडिलांचे नाव शिवगुरू होते. अध्ययन व अध्यापन यांची एक उज्ज्वल परंपरा त्या घराण्यात चालत आलेली होती. शंकराचार्यांनी 8व्या वर्षी सर्व वेदांचे अध्ययन पूर्ण केले. आईकडून संन्यास घेण्याबद्दल परवानगी मिळवून ते घराबाहेर पडले. मातेवर त्यांचे अतोनात प्रेम होते. विंध्याद्रीच्या आसपास शंकराचार्यांची गोविंद पुद्धपादाचार्य यांच्याशी गाठ पडली. त्यांनी उपदेश करून शंकराचार्यांना संन्यास दीक्षा दिली. शंकराचार्यांनी वयाच्या 12व्या वर्षी सर्व शास्त्रात प्रावीण्य प्राप्त केले. त्यानंतर ते काशी येथे गेले. काशीच्या पंडितांशी धर्मचर्चेवर वाद प्रतिवाद करून त्यांना आपल्या विद्वत्तेने प्रभावित केले. धर्मावरील वाद प्रतिवादात ते जिंकले. त्यामुळे त्यांची महती कीर्ती अतिशय वाढली. आद्य शंकराचार्य एक महान यती, ग्रंथकार, अद्वैत मताचे प्रचारक व स्तोत्रकार होते. या लोकोत्तर कृतीने शंकराचार्य हे जगद्गुरू ठरले. आद्य शंकराचार्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले होते असे सांगितले जाते. मोठमोठ्या नगरात आणि तीर्थक्षेत्री जाऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांसह भारत भ्रमण केले. त्यांना अद्वैत तत्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले अशी मान्यता आहे. आपल्या भारत भ्रमणात शंकराचार्यांनी ओडिसा येथे गोवर्धन पीठ, दक्षिण येथे शृंगेरी पीठ, द्वारका येथे शारदा पीठ आणि हिमालय येथे ज्योतिर्मठ अशा 4 दिशांना 4 पीठांची स्थापना करून शिष्यांना पीठाधिपती म्हणून नेमले. कांचीकामकोटी आणि काशी येथेही त्यांनी पीठे स्थापन केली. आद्य शंकराचार्यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार करत त्याचा अधिक पुरस्कार केला. तणावमुक्त अवस्थेत जगा, पण त्यासाठी मन निर्मळ व निर्भय ठेवा असे ते नेहमी सांगत. चराचरात परमेश्वर सामावलेला असून त्याचा आदर करायला हवा अशी त्यांची शिकवण असे. धर्माचा लढा त्यांनी मुद्द्यांनी जिंकला. आद्य शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवर म्हणजेच ब्रह्मसूत्र, उपनिषदे, भगवद्गीता आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी तत्वज्ञान विषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे आणि तत्सम काव्य रचली आहेत. आद्य शंकराचार्यांनी आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसारच आजही 4ही धर्मपीठांची कामे सुरळीत सुरू आहेत. आद्य शंकराचार्यांनी नाना प्रकारच्या मतमतांतरांनी त्रस्त झालेल्या भारतीय लोकांत समन्वय साधून भारतीय मनाला भेदामध्ये अभेद पाहण्याची शिकवण दिली. आपल्या अद्वैत सिद्धांताच्या द्वारे ही शिकवण भारतीयांच्या अंगी बाणवण्याचा त्यांनी महान प्रयत्न केला. अशा प्रकारचे कार्य साधण्यास अनेक पिढ्या खर्ची घातल्या तरी पुरे पडणार नाही. इतके प्रचंड कार्य आचार्यांनी आपल्या अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यात साधले. त्यांच्या विचारधारेचा प्रभाव आधुनिक भारतात देखील तेवढ्याच तेजाने जाणवत आहे.
ते थोर तत्वज्ञ, महापंडित, प्रतिभावान कवी, समाजसुधारकांतील अग्रणी आणि चतुर संघटक होते. आचार्यांनी आपले कार्य बौद्धिक, तात्विक आणि धार्मिक या तिन्ही स्तरांवर करून निरनिराळ्या विचारधारात एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. लोकजीवनात रूढ असलेले पंथ, भेद नष्ट करून सर्वांना ज्ञानाने मोक्ष मिळू शकतो हे पटवून दिले आणि ज्ञानोपासनेचा मार्ग दाखवून दिला. आद्य शंकराचार्यांचे जीवन हे केवळ ऐतिहासिक नव्हते, तर ते आजही आपल्या जीवनात प्रकाश देणारे एक दीपस्तंभ आहेत. त्यांनी दिलेला संदेश म्हणजे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या आजही अंतर्मुखतेकडे नेतो. शंकराचार्य म्हणतात, भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते. या एका वाक्यात त्यांच्या जीवनाचे सार आहे. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. व आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.